नमस्कार, मी आर मुरुगानंदम. माननीय आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांच्या प्रेरणेने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली सेवा करण्यासाठी मला आशीर्वाद द्या. कुठल्याही व्यवस्थेत केवळ नेतृत्व चांगलं असून चालत नाही, तर निष्ठावान, निस्वार्थ, कार्यतत्पर कार्यकर्ते असावे लागतात. अशा निष्ठावान कार्यकर्त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सायन कोळीवाड्याचे आमदार माननीय कैप्टन तमिल सेल्वन. आज तमिल सेल्वन जी के रूप में एक बहुत ही अच्छा विधायक हमारे को इस महाराष्ट्र में प्राप्त हुआ. मैं बताना चाहता हूं कि जिस समय तमिल सेल्वन जी विधायक नहीं थे, कॉर्पोरेटर थे, उस समय भी उनका काम मैंने देखा. ये गरीबों के लिए काम करने वाला आदमी है. ये जो छोटा छोटा झोपड़ी में रहने वाला, झोपड़पट्टी में रहने वाला जो गरीब है, उसके लिए काम करने वाला आदमी है. और इनका दिल बहुत बड़ा है. जिस समय महाराष्ट्र में अकाल पड़ा था मराठवाड़ा में, तमिल सेल्वन हमारे मुंबई के कारपोरेटर, उनका मराठवाड़ा से कोई संबंध नहीं था. न मराठवाड़ा में काम करके उनको कोई वोट मिलने वाला था. लेकिन मराठवाड़ा के अकाल में सबसे पहले मदद भेजने का काम अगर किसी ने किया तो वो तमिल सेल्वन ने किया. ट्रकों में भर भर के तमिल सेल्वन जी ने पानी की बोतलें भेजी, ट्रकों में भर भर के आटे के पैकेट भेजे, ब्रांडेड आटा भेजा, ब्रांडेड चावल भेजा, और ऐसे कई ट्रकें उन्होंने यहाँ से भेजी. और मराठवाड़ा में जो लोग हमारे गरीब लोग थे, उनको मदद करने का काम उन्होंने किया. अभी भी जिस समय बड़ा अकाल पड़ा और हमने जलयुक्त शिवार के काम शुरू किए, हर जगह पर पानी का काम शुरू किया, तो ये मुंबई में बसने वाला मुंबई का एक विधायक तमिल सेल्वन, इसने विचार नहीं किया कि मेरा वहाँ क्या काम है. वहाँ जाकर वाटर कंजर्वेशन के काम तमिल सेल्वन ने वहाँ पर किए और लोगों तक पहुँचने का काम उन्होंने किया. तो मैं ऐसा मानता हूँ कि निश्चित रूप से एक लोगों के लिए लड़ने वाला ऐसा हमारा नेता तमिल सेल्वन के रूप में हमको मिला है. वे लगातार मेरे पास आते हैं. कभी भी तमिल सेल्वन मेरे पास कोई पद मांगने के लिए नहीं आए. कई लोग ये कहते हैं तमिल सेल्वन को मंत्री बनाओ, लेकिन वो कभी मेरे पास इस बात के लिए नहीं आए कि मुझे मंत्री बनाओ. वो मेरे पास अगर आए तो ये बोलने के लिए आए कि मेरे झोपड़पट्टी में रहने वाले लोगों को सुविधा मिलनी चाहिए, उनको पक्का मकान मिलना चाहिए, उनको एसआरए के माध्यम से घर मिलना चाहिए, एसआरए के माध्यम से जो ऊपर बसे हुए लोग हैं उनके ऊपर जो अड़चने चल रही हैं उनको दूर किया जाना चाहिए, अगर मंदिर टूट रहे हैं तो उनको बचाया जाना चाहिए. इस प्रकार की बातों को लेकर ही वे हमेशा हमारे पास आते हैं. और इसलिए मैं ऐसा मानता हूँ कि निश्चित रूप से एक अच्छा विधायक आज मुंबई में तमिल सेल्वन जी के रूप में काम कर रहा है. मुझे इस बात की खुशी है कि आज हमारी महाराष्ट्र की विधानसभा में मुंबई से कैप्टन तमिल सेल्वन जैसा एक साथी हमको मिला है, जो जनता के बीच रहकर और जनता के लिए काम करने वाला है. जिस समय चेन्नई में बहुत बड़े पैमाने पर फ्लड्स आए, तो उन फ्लड्स में भी चेन्नई में महाराष्ट्र से सबसे पहले मदद करने वाला कोई आदमी होगा तो हमारा कैप्टन तमिल सेल्वन था. चाहे वो मुंबई के ऊपर हमला हो, ट्रेन का बम ब्लास्ट हो, जहां पर भी कोई तकलीफ खड़ी होती है, सबसे पहले वहां जाने वाला आदमी कैप्टन तमिल सेल्वन होता है. और इसलिए कैप्टन तमिल सेल्वन जी, आपने हमारा शुक्रिया अदा किया कि हमने आपको टिकट दिया, लेकिन वो आपका चेहरा देखकर हमने नहीं दिया, वो तो फिर विवेक जी को दे देते. आपका काम देखकर हमने आपको टिकट दिया. जब हमने वहां पर पता किया कि अच्छा काम करने वाला कौन है, तो केवल तमिलियंस नहीं, इस एरिया में बसने वाले सायन कोलीवाड़ा के, चाहे किसी भी समाज के लोग हो, चाहे किसी भी प्रांत के लोग हो,
चाहे कोई भी भाषा बोलने वाले लोग हो, सबने एक मत से कहा अगर टिकट देना है तो कैप्टन तमिल सेल्वन को ही दीजिए। तो अपना इलेक्शन आ रहा है फरवरी महीने में, तो सम्मानीय कमिश्नर साहब मेहता साहब को मैं मिलने को गया 3 दिन के पहले। वो बोला मैं 15 मंदिर नहीं है 2200 मंदिर तोड़ेगा, कमिश्नर का ऑर्डर नहीं है, ये कोर्ट का ऑर्डर है, कोर्ट का आदेश तोड़ो बोल की नहीं है, ये पेपर देखो बोल की है। तो आपका विनंती है, वापस मैं बार बार रिक्वेस्ट करता हूँ, जो मंदिर बचाने का मस्जिद बचाने का 14 फीट का ऊपर का महाराष्ट्र शासन में लिखा है, भोपाल भाई को मालूम है 1+1 SRS स्कीम में पकड़ सकता है बोल के महाराष्ट्र का शासन में लिखा है। कमिश्नर अपना मर्जी कानून पैदा कर रहा है, ये नहीं होना चाहिए। यहाँ पर तमिल वाला लोग को आपका आशीर्वाद चाहिए। मुख्यमंत्र्यांकडून मिळालेली ही कौतुकाची व शाबासकीची थाप म्हणजे माननीय कॅप्टन साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर उमटलेली पोचपावतीची मोहर होती. कॅप्टन तमिल सेल्वन यांनी मान सन्मान, पद, सत्ता यांचा विचार न करता केवळ जनतेच्या व आपल्या भागाच्या विकासाचा ध्यास ठेवला. 26 नोव्हेंबर 2008 मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांच्या एका गटाने CST स्टेशनवर अंधाधुंद गोळीबार केला. जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचविणे आवश्यक होते. अशावेळी कॅप्टन तमिल सेल्वन यांनी आपल्या जीवाचा विचार न करता तेथे धाव घेतली. ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी जखमी रुग्णांना हातगाडीवर घालून आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये पोहोचविले. त्यांच्या निर्भय धैर्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते गौरवपत्र देऊन माननीय कॅप्टन सेल्वन यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. आमदार माननीय कॅप्टन तमिल सेल्वन यांनी नाशिक जिल्ह्यातील नंदुरटेक हे गाव विकसित करण्यासाठी दत्तक घेतले. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये असलेल्या भेडगाव या गावात 2 किलोमीटरचा कनाल बनवून जलसंधारणाचे काम केले. कोपरगाव शिर्डी येथे नारळाचा काथा मातीत मिसळून कमी पाण्यात शेतीचा अभिनव प्रयोग कॅप्टन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केला गेला. कॅप्टन साहेबांनी काम करावे, लोकांनी त्याविषयी आदराने बोलावे, ही कॅप्टन साहेबांची कामाची पद्धत. म्हणजे आधी करावे नंतर बोलावे या उक्तीप्रमाणे सन 1947 मध्ये सायन हॉस्पिटल सुरू केले. तेव्हा त्यावेळेची गरज लक्षात घेऊन ते फक्त 50 खाटांचे होते. वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन माननीय कॅप्टन साहेबांच्या विशेष प्रयत्नांनी महाराष्ट्र सरकारने नवीन 3200 खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल उभारायची मंजुरी दिली. धारावीच्या जनतेला 220 स्क्वेअर फीट ऐवजी 350 स्क्वेअर फीट घर मिळावे यासाठी कॅप्टन साहेबांनी यशस्वी प्रयत्न केला. धारावीच्याच धर्तीवर सायन कोळीवाड्यातील झोपडपट्टी धारकांना SRA योजनेअंतर्गत घर मिळवण्याची योजना सरकारकडून मंजूर करून घेतली. शीख बंधूंची वस्ती असलेल्या ट्रान्झिट कॅम्पमधील जुन्या झालेल्या 25 इमारती पाडून त्या जागी नवीन इमारती बांधण्याचा प्रकल्प कॅप्टन साहेबांनी मंजूर करून घेतला. सर्वसामान्य जनतेसाठी आंबेडकर उद्यानाचे काम हाती घेतले. दिव्यांगांसाठी सायकली, गरिबांसाठी कमी दरात गृहोपयोगी धान्य व वस्तू, विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या, बॅग्स आणि रेनकोट, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी पावसाळ्यात छत्री वाटप अशी कामे ते नेहमी करत असतात. धार्मिक कामात सर्व धर्म समभावाच्या वृत्तीने त्यांचा सहभाग असतो. माननीय कॅप्टन साहेबांच्या विशेष प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात तमिळ जनतेसाठी तमिळ भवनाच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. माननीय आमदार कॅप्टन तमिल सेल्वन हे आपल्या विभागाच्या आरोग्याबाबत नेहमीच दक्ष असतात. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत या भागातील मागास वस्तीत स्वच्छतेची अनेक कामे वेळोवेळी केली जातात. सायन कोळीवाड्यातील हरी मंदिराच्या बाहेर भव्य असे गेट माननीय आमदार साहेबांच्या विशेष प्रयत्नातून साकार झाले. काय बघताय काय? घर देतं का घर? नाही ना.
कोणी घर देतं का घर? अब अपने माननीय प्रधानमंत्री जी ने तय किया है 2022 तक भारत में बसने वाले हर गरीब को हमें घर देना है। माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला घर देण्याचे स्वप्न बघितले आहे। त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली। माननीय आमदार कॅप्टन साहेबांनी या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 20,000 फॉर्म गरजूंकडून भरून घेतले आहेत। रोज 200 ते 300 फॉर्म गरजू जनतेसाठी त्यांच्या ऑफिसमध्ये मोफत भरले जात आहेत। माननीय आमदार कॅप्टन साहेबांनी नगरसेवक व आमदार म्हणून काम करताना आपल्या विभागातील रस्ते, गटार, संडास, गल्ली यांची निगा, साफसफाई, दुरुस्ती सरकारी खर्चातून तर केलीच, शिवाय गरज पडली तेव्हा आपल्या स्वतःच्या खिशातूनही पैसे खर्च केले। आमदार साहेबांच्या या प्रयत्नांमुळेच या संपूर्ण विभागाचे चित्र पालटून गेले। हा विभाग संपूर्ण मुंबईत एक नवीन आदर्श बनला। मुंबईतील जनतेच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली आहे। कॅप्टन साहेब आमदार बनले, त्यांनी राज्यासाठी एक मोठी जबाबदारी स्वीकारली, पण घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिल्लापाशी या उक्तीप्रमाणे आपल्या सायन कोळीवाड्यासाठी ते सतत सतर्क होते। ही जबाबदारी त्यांनी अतिशय विश्वासाने सोपविली आर मुरुगानंदम यांच्यावर। आर मुरुगानंदम तथा कराटे मुरुगन म्हणजे सायन कोळीवाड्यातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व। पत्रकार असलेले कराटे मुरुगन कराटेच्या प्रचार प्रसारासाठी प्रयत्नशील असतात। फिलिपिन्स इथे झालेल्या कराटे वर्ल्ड कप मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले। WHO मध्ये कराटे मुरुगन साऊथ ईस्ट एशियाचे प्रतिनिधी आहेत। ते भाजपाच्या मुंबई प्रदेश समितीचे सेक्रेटरी आहेत। माथाडी शाखा राष्ट्रीय कामगार सेनेचे ते उपाध्यक्ष आहेत। CPWDचे कराटे मुरुगन सेक्रेटरी आहेत। तमिळ वेलफेअर फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य आहेत। अय्यप्पा सेवा समाज संस्थेचे महाराष्ट्र शाखेचे ते उपाध्यक्ष आहेत। कॅप्टन साहेब सायन कोळीवाड्यासाठी दिवस रात्र तळमळीने काम करत असताना कराटे मुरुगन सावलीसारखे त्यांच्या सोबत राहिले। मुळातच समाजकार्याची आवड असल्याने मुरुगन अण्णांना कॅप्टन साहेबांकडून सतत प्रेरणा मिळाली। या प्रेरणेतूनच त्यांनी कॅप्टन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिरांचे आयोजन केले। या आरोग्य शिबिरातून गरजू जनतेला छोट्या छोट्या उपचारांपासून ते बायपास सर्जरीपर्यंत सर्व उपचार मोफत दिले जातात। आत्तापर्यंत असे सुमारे 70 कॅम्प्स मुरुगन अण्णा यांनी आयोजित केले आहेत, ज्यातून हजारो रुग्णांना फायदा झाला आहे। सायन कोळीवाड्यातील कुठल्याही नागरिकाने मदतीसाठी हाक द्यावी आणि मुरुगन अण्णांनी त्यांच्या मदतीसाठी धावत जावे, हे तर रोजचेच। म्हणून कॅप्टन साहेबांनी आता आपल्या या मतदारसंघातील जनतेची जबाबदारी मुरुगन अण्णांवर सोपविली आहे। सेवेसी सत्वर, मुरुगन अण्णा तत्पर।